धारावीकरांचं पुनर्वसन हे मुलुंडच्याच मिठागरांच्या जमिनीमध्ये होणार जवळजवळ हे निश्चित झालेलं आहे। मात्र याला अजूनही मुलुंडमधील नागरिकांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात विरोध आहे। कारण या संदर्भात मुलुंडकरांनी जी याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली होती ती फेटाळण्यात आलेली आहे। मात्र अजूनही मुलुंडमधील नागरिकांचा याला जोरदार विरोध आहे आणि त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात हे संपूर्ण प्रकरण जाणार आहे। या संदर्भातील याचिकाकर्ते आणि मुलुंडमधील ज्या नागरिकांचा या सगळ्या पुनर्वसनाला विरोध आहेत ते नागरिक माझ्याबरोबर आहेत। सागर देवरे आहेत याचिकाकर्ते। तुम्ही याचिका केलेली होती मात्र आता ती उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे आणि जवळजवळ आता निश्चित होतं आहे की धारावीचं पुनर्वसन ह्या जी मिठागराची जमीन आहे किंवा याच्या लागून असलेली भांडोळ विक्रोळीची जमीन आहे तिथे होणार आहे। काय सांगाल तुम्ही? काल माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी मिठागरांच्या जागांवरती धारावीकरांचं पुनर्वसन होणार आहे त्या संदर्भात जी याचिका मी दाखल केली होती त्याच्यावरती सुनावणी होती। मुख्य न्यायमूर्ती यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि आमची बाजू ऐकल्यानंतर काही टेक्निकल गोष्टींमुळे आमची याचिका ही निकाली काढण्यात आलेली आहे। परंतु सरकारला त्या संदर्भात आदेश दिलेले आहेत की पर्यावरणाची सर्व काळजी घेऊनच इथे प्रकल्प राबवण्यात यावा। या विषयावरती हा सर्व न्यायालयाचा बाबी असल्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही कारण ते योग्य ठरणार नाही। परंतु मी एकच सांगतो की या निकालाविरोधात मी येत्या सोमवारी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। पण तुमचा आणि मुलुंडमधल्या नागरिकांचा या सगळ्या प्रकल्पाला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होता। कसं पाहताय? जर काय तुमचं म्हणणं होतं नेमकं इथे का धारावीकरांचं पुनर्वसन नको? मुळातच काय आहे की ही जी जागा आहे मिठागर आहे आणि मिठागरांवरती तुम्ही जर आत्तासुद्धा गेलं तर तिकडे फ्लेमिंगोज आहेत, विविध पक्षी आहेत, तिकडे आत्तासुद्धा बघितलं तर ते ग्रास कटिंगवाले तिकडे काम करत आहेत आणि ही मोकळी जागा आहे। तर जेव्हा पावसाळा असतो आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा पूर येतो तेव्हा ज्या पाण्याचा निचरा असतो या जागांमुळेच होतो। आता मुंबईमध्ये ऑलरेडी असे जे मोकळ्या जागा आहेत ते मोकळी भूखंड सगळे समाप्त झालेले आहेत, तिथे बिल्डिंगचं काम सुरू आहे, हडप झालेले आहेत। अशा मोकळ्या जागांचं संरक्षण करणे गरजेचं आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आज मुलुंडची लोकसंख्या ही 1.5 लाख आहे मुलुंड पूर्वेची आणि या ठिकाणी 4 लाख लोकांची 5 लाख लोकांची वस्ती आल्यानंतर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो काय परिणाम होणार आहे त्याला आमचा विरोध आहे। धारावी पुनर्वसनाला मुळातच आमचा विरोध नाही, आमचा विरोध आहे मिठागरांवरती होणाऱ्या बांधकामाला। काही नागरिक आहेत इथले, सर काय सांगाल? ही याचिका फेटाळलेली असली तरी तुमचा विरोध होता, इथे तुम्ही वेगवेगळी आंदोलनं केली, मात्र आता उच्च न्यायालयानेच ही याचिका फेटाळलेली आहे। काय भावना आहे मुलुंडमधल्या नागरिकांच्या? नाही, आता मुलुंडचे नागरिक आता जे हायकोर्टने जे ऑर्डर दिले आहे ते त्याच्या संदर्भात आता देवरे साहेब ते सुप्रीम कोर्टला जाणार आहे। ते जे काय कोर्टाची बाबत आहे ते होत राहील, पण आमचं जे मुलुंडचे नागरिक आहे त्याच्यावर ते एवढा बोजा येईल की जसं सांगितल्याप्रमाणे की हायकोर्टने सांगितल्याप्रमाणे एन्व्हायरमेंटचे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। आता पावसाळा सुरू झाला आहे, आता पाऊस एवढा आलेला नाही आहे, पण समजा तो पाऊस आला आणि हायटेड आलं तर हे नक्कीच पूर्ण मुलुंड डुबणार आहे। ते लक्षात घेऊन आता सरकारने या संदर्भात काहीतरी करायला पाहिजे। कोणाला विरोध नाही, कोणाला काय म्हणजे दिलं इथे राहायला आले त्याला विरोध नाही, पण एन्व्हायरमेंटला ते तुम्ही जपायला पाहिजे आणि अननेसेसरी बोजा जे खुली जागा आहे त्याच्यावर बोजा टाकू नये आणि जे इथे राहतात आहे जे स्वतःचे पैसे खर्च करून पूर्ण जमा पुंजी जे 35-30 वर्ष काम करून धंदा करून ज्याने आपला इन्व्हेस्टमेंट केला आहे ते राहायला आलेले आहेत त्याच्यात विचार करायला पाहिजे सगळ्यांनी। जे पण इकडचे पदाधिकारी आहे, जे पण आमदार खासदार त्यांना पण तुम्ही विचार करा, सगळ्यांचा विचार करायला पाहिजे, फक्त बाकी लोकांचा नाही, जिथे राहतात त्यांचा पण विचार करा आणि जे काय इथे येणार आहे म्हणजे त्यांचा पण विचार करा आणि जे चांगलं असेल ज्यांना सगळे खुश राहील तसं त्याप्रमाणे निर्णय घेतलं तर बरं होईल। त्यासाठी आता देवरे साहेबांनी जे याचिका करणार आहे सुप्रीम कोर्टला आम्ही सगळं त्यांना सपोर्ट करणार आहे। आणखीन काही नागरिक आहेत, काय म्हणणं आहे नेमकं या सगळ्या स्थितीचं? ही गोष्ट म्हणजे पहिलं आम्हाला जेव्हा आम्ही आता काल हे सगळं हिअरिंग झाल्यानंतर रिझल्ट लागला आम्ही थोडे हे झालो म्हणजे नाखुश झालो, परंतु आम्ही उमेद सोडली नाही। हा स्वार्थ नाही आहे, हा आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे। हा मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग असे 250-300 एकर जमीन जी चालली आहे ही जागा ह्या जागेमुळे पूर्ण मुंबई वाचले। लक्षात ठेवा, जो जुलै 2005ला मोठा हे झालं होतं, पाऊस पडला होता, त्यावेळेला ते इथली रस्ती वाचली तर मेन कारण होतं ही जमीन, ही ती मार्शी लँड आहे, ही वेटलँड आहे,
ही सगळी जमीन आहे, ही जमीन मुंबईची जीवनवाहिनी आहे, पण श्वासवाहिनी आहे. आणि ती वाचण्यासाठी या नागरिकांना योग्य ते जगण्याचा अधिकार आहे की नाही आम्हाला. आम्ही सगळे टॅक्स भरणारे लोक आहोत आणि हे 1 लाख 1.5 लाख मुलुंडच्या वस्तीमध्ये 4 लाख लोक येणार, त्यामुळे तो प्रॉब्लेम होईल. तो वेगळा आहे, प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम इन्फ्राचा आहे. पण आम्ही बेसिकली म्हणतो की ही जागा नॉट फिट फॉर रेसिडेन्सी. ह्या जागेत माणसं राहू शकत नाहीत, कारण ह्या जागेमुळे पूर्ण मुंबईची वाट लागणार आहे. नुसती नाही आहे, मुलुंडची नाही आहे, भाडूप नाही. हा प्रॉब्लेम पूर्ण मुंबईचा आहे. आमचा कोणी यावं विरोध नाही आहे. गव्हर्नमेंटने काही स्कीम करावी, बट आपल्या एन्व्हायरमेंटच्या कॉस्टला होता कामा नये, यासाठी आम्ही लढतो आहे आणि आम्ही लढत सोडणार नाही आहे. आम्ही सुप्रीम कोर्ट, आमचे नेते जे सागर देवरे साहेब आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टाला एक निर्णय घेतला आहे. आम्ही सगळ्यांचं सगळं सहकार्य आहे. सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. आमचा या जगात आंबेडकरांनी जी आपली घटना केल्या त्या घटनेप्रमाणे आम्हाला नक्की न्याय मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही नक्की जिंकू. आम्ही शेवटपर्यंत लढू या गोष्टीसाठी, पण आम्ही लढू याच्या संविधान लढू. आम्ही असे काही रस्त्यावर आलो होतो, प्रयत्न करतो आहे, पण रस्त्याने फरक पडत नाही. नेते मंडळी काय गप्प बसले आहेत, सगळे आमदार खासदार नगरसेवक माझी कुठे आहेत काय माहीत नाही. माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला वेळ मिळेल त्यांना यांचा पण इंटरव्ह्यू घ्या आणि त्यांना ओपन सांगा लोकांना की हो हे येऊ दे म्हणून कळू दे आम्हाला. मुलुंडमधल्याच लोकप्रतिनिधींनी अगोदर विरोध देखील केलेला होता इथे. हा विरोध फक्त नावापुरता होता. हे त्यावेळेला इलेक्शन होतं, आमदार खासदार त्या वोट घ्यायला होते. आता नगरसेवक इलेक्शन आहे तेव्हा काय म्हणतात माहिती आहे, म्हणून म्हटलं मुद्दाम म्हटलं की तुम्ही नगरसेवक आमदार खासदार, माझे नगरसेवक एकच आता आहेत. बाई त्या गेल्या आमच्या केणीबाई, पण शिंदेसाहेब आहेत आणि आपले आमदार आणि खासदार दोघांचाही तुम्ही हे इंटरव्ह्यू घ्या आणि विचारा त्यांचं मत काय आहे. खोटं कडू नको. त्यांचं पांढऱ्यापणे विचारलं की रिअली काय त्यांना हवं आहे, ह्या मुलुंडचं त्यांना मुलुंड ठेवायचं आहे की मुलुंडचं वाटोळं करायचं आहे. प्लीज. धन्यवाद. माझ्याबरोबर हे सगळे इथले नागरिक होते मुलुंडमधले. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता जरी हा उच्च न्यायालयामध्ये आमची याचिका फेटाळलेली असली तरी हा लढा सुरू राहणार आहे. या लढ्यामध्ये धारावीतल्या नागरिकांना विरोध नाही, तर इथल्या पर्यावरण वाचलं पाहिजे यासाठीचा हा लढा आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी काय सुनावणी होते, काय निर्णय होते हे पाहणं देखील गरजेचं आहे. प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.